तर शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आपण फक्त नेपियरवरती दुग्ध व्यवसाय करणारे भानुदाजी झगडे यांची मुलाखत जाणून घेतोय. आणि त्यांनी नेपियरचा वापर करून फक्त आणि फक्त नेपियरचा वापर करून दुग्ध व्यवसाय यशस्वी केलेला आहे. तर आज आपण समजून घेऊयात की नेपियरची लागवड कशी केली आणि साधारण नेपियरची क्वालिटी कशी आहे आणि किती याला खर्च येतोय एकंदरीत याबद्दलची माहिती. नमस्कार भानुदाजी. नमस्कार. सुरुवातीला ओळख करून द्या तुमची. भानुदास, माझं नाव भानुदास गेला झगडे, हा. राहणार झगडेवाडी, इंदापूर तालुका. हा हा ह्याच्यात मी इथं राहून ह्या माळाच रान ही म्हणजे माळाची जमीन आहे माळाची सगळी. जमीन आहे. हा हा दगड आहेत ह्याच्यात, बर पण हे नांगरट ह्याची करून हा. खत घालून उभे आडवे कल्टिवेटर मारून हा. 5x2 वर नेपेरची लागण केली. बर. साधारण किती वर्ष झाले याला? ह्याला साधारण झाले असतील 3 वर्ष झाली लावून. 3 वर्ष झाले 3 लागवड. वर्ष झाली. बर. हा. ह्याला सुरुवातीपासून ट्रिप आहे बर. आणि सफाईच्या रानावर लावलेले. ह्याला वापा वरील दंड काहीच नाही, फक्त सपाटीवरती कांड्या लावल्या. कांड्या लावल्या हा. आणि ड्रिप चालू केलं. बर. आणि त्याच्यावर आपलं ती जसं मोठं होईल असं तणनाशक मधल्या मोकळ्या जाग्यात मारायचं. मारताय. हा. आणि जिथं अडचणीत असेल तेवढं लेबर कडनं गावात काढून घेतलं. हा. आणि वाढून दिलं. बर बर. पण आता हे सपाटीवरती लावायचं का वाटलं तुम्हाला? कारण काही लोक सऱ्या काढून लावतात. हा, सऱ्या काढून लावते ती, पण आपण ज्या वेळेस काढणार आहे हा. ह्याच्यातनं ती वजन घेऊन जाणार आहे. हा. त्यावेळेस ती चढ उतार त्याच्यापेक्षा सफाईच्या जाग्यावर आणि त्या वरिंब्याची गरज पण नाही त्याला. हा. आणि चढ उतार असल्यानंतर रान वाळायला फरक पडतो. रान वाळल्या जाते जास्त. बर. असं सफाईचं जर असेल खाली गारवा धरून राहतंय रान. हा. रान हलवायचं नाही. जसं लावलंय हा. तसं आज पतूर ह्याला अजून कसलं ट्रॅक्टर नाही, बारका ट्रॅक्टर नाही, चाललं नाही, रोटारलं नाही. काहीच तुमच्या केलं तर घरी ट्रॅक्टर होता. घरी ट्रॅक्टर आहे. हा. पण मशागत केलीच नाही मी ह्याची, काहीच नाही. आणि मला वाटलं बी नाही बाबा आता हे वैरण जरा नमचक आली, मग आता त्याला काहीतरी खत हा. टाकावं लागल, चाळावं हा हा लागल, अशी काही गरज भासलीच नाही. हा हा. आता हे तुम्ही बघताय, ह्याला आता कशाची चालण्याची, मशागतीची कशाचीच गरज नाही. कशाचीच गरज नाही. हा हा मग असं आल्यावर मग कशाला खर्चात पडायचे आपण. हा हा. पाणी किती लागतं याला? पाणी ह्याला तिसऱ्या दिवशी पाणी बघा 4 तास 3 तास द्यावं लागतंय. बर. 4 3 तास 5 तास म्हणलं. आणि मोठं होईल आता हे बारक आहे, हा. ह्याला पाणी कमी असलं तरी चालतंय. हा हा. पण हे मोठ्याला पाणी ह्याच्या 3 पट ज्यादा लागतंय. बर. ह्याच्या मग कसं करता तुम्ही? का प्रत्येक ह्याला कॉक केलं? कॉक आहेत की, हा. कॉक आहेत. वाटलं ह्या 4 नाळ्या बंद करायच्यात, आपल्याला 4 नाळ्याचं कॉक बंद करायचं. बर. आणि ह्या मोठ्या नळ्याला पाणी जितकं जास्त देता येईल तेवढं द्यायचं. बर बर. म्हणजे ह्याचा कॉक तुम्ही कमी ठेवला तरी चालू शकतो. कमी ठेवला तरी चालतं किंवा बंद केला तरी. आठवडाभर बंद ठेवला तरी हा. चालतं. पाणी अगोदर दिलेलं असतं ह्या वयात. हा. आणि मग कापल्यानंतर ती वल काही हटत नाही लगेच. हा हा मोठं झाड असेल तर पाणी हा. पितं. ह्याला काय पाणी जास्त लागत नाही. हा हा आणि ह्याला जर पाणी त्याच्या इतकं दिलं तर पिवळं उठतं. मग हा हा हा. पिवळं उठलं नाही, मग पिवळं झालं की वाढ थांबते त्याची. बर बर. म्हणून ह्याला कमी पाणी लागतं. कमी द्यायचं. म्हणजे की सुरुवातीला कमी जेवढं पाणी देईल तेवढं चांगलं वाढतंय. हा, कापल्या कापल्या कापल्या. हा. बर. आता हे कशाने तोडताय तुम्ही? कोयत्याने तोडतो. कोयत्याने तोडताय? ऊसाच्या कोयत्याने हा. तोडतो. या चालेल. तर म्हणजे आता हे पसरत चाललंय, म्हणजे याची हो. पेट जी आहे तर हे साधारण आता मोठी होत चालली, पसरत चालली. आता इकडे जर बघितलं आपण हो. तर हा एरिया दोन जास्त दोन cover फूट केला. जागा त्याने गुतावली. म्हणजे आल्याची लागवड जशी करतोय असं हा, दिसायला लागलं असं पसरायला लागले. आहे ना. हो. लावताना हो का हिथं लावलेलं आहे. हा. आता ही एवढं बेट पसरलंय आणि 2x2 वर लावले. ही 2 ही 2 हा. आणि असं 5 म्हणजे 5 फुटाचा पट्टा आहे. 5 ते 2 5x2 5x2 वर लागवड केलेली हा, आहे हा. सपाटीवरच. सपाटीवर. बर बर. आता याला काय काय मटेरियल काय देतात? आता काय बघा, फक्त एका चटणीला आता समजा एवढं झालंय. हा. आता ह्या वयात ह्याला एक एकराला 1 युरियाची पिशवी बर. आणि 10 किलो पोटॅश एवढं एवढं ड्रिप मधनं दिलं का, हा. हे जेवढंच होतंय परत पहा तेवढ्या मटेरियल पुन्हा काही द्यायचं नाही. बर बर. पुन्हा कापल्यावरच पुन्हा तेवढंच मटेरियल. बरोबर. म्हणजे आता हे जे नाही म्हटलं तरी साधारण एक 10-12 फूट उंची आहे. हो, 10 फूट उंची आहे हा. आणि काळोखी पण खूप चांगली आहे. काळोखी भरपूर आहे. तेवढंच मटेरियल आहे. मटेरियल ह्याच्यापेक्षा जात नाही. शेणखत तर नाहीच आहे. हा. 3 वर्षात शेणखत नाही ह्याला 3 वर्षात अजिबात दिलं नाही. अजिबात. म्हणजे घरी मुबलक अवेलेबल असून सुद्धा भरपूर दिलं. आहे. पण बागांना मी वापरतो, पण ह्याला गरजच पडली नाही. हा. पण कारण ही येतंय तसं तर मग काय गरज देण्याची गरजच नाही. बर बर बर. आता आपण त्याच्या जवळ जाऊयात. किती तुम्ही उभा राहिल्यानंतर किती वर उंची राहते त्याची. हा, उंची कळती बघितल्या. म्हणजे दुग्ध व्यवसाय सफल होण्यासाठी नेपियर पण महत्वाची भूमिका आहे असं हो वाटतंय का तुम्हाला? हो हो. नेपेर महत्वाची म्हणजे कमी खर्चाचं पीक आहे. हा हा हा, त्याच्यामुळं ही गरजेचं वाटतंय. आणि हे का ही किती जरी निभार झाले ना, हा. ह्यातला तुकडा सुद्धा ठेवत नाही दया. हा. सगळं खात्यात. सगळं खोदून खात्यात. तोडायचं जमिनीला आणि ही कुटी केली का हा. काहीच ठेवत नाही त्यातलं. बर बर. आता ही तुमच्या 3 पट उंची असू शकते या नेपियरची. हो.
बरोबर, म्हणजे हं. साधारण 12-14 फूट तर सहज याची उंची आहे. हो, बरोबर. तर म्हणजे जेवढं जास्त वाढेल तेवढं ते वाढल जेवढं उंची वाढल तेवढं तुमचं पूर्वल जास्त दिवस जाईल. हा. उंची वाढली की वैरण कमी. तुम्ही समजा 20 फुटातली वैरण काढत असाल तर उंची वाढली तर 12 फुटातलीच वैरण संपणार नाही त्याला. हा हा हा. म्हणजे उंचीमुळे वैरण वाढते ना जास्त. दिवसाला किती साऱ्या जातात तुमच्या? हे आता हे सऱ्या जे आहे ती एक सरी दिवसाला लागते बघा. एक सरी. हा, आता हे 3 सऱ्या चालवल्या 3 दिवस जाते 3 सऱ्या. हा, म्हणजे की एक सरी एक दिवसाला लागते एक तुम्हाला. दिवसाला सरी एक बर. लागते. साधारण किती साऱ्या आहेत अशा? आता ह्या रानातल्या सऱ्या आहेत त्या 55 सऱ्या आहेत त्या 55 साऱ्या. त्यातल्या. बर. आणि एवढंच रान अजून अर्धा एकर दुसऱ्या ठिकाणी आहे. बर बर बर, हा, म्हणजे 2 एक जागेवर एकराची plot आहे. लागवड आहे. हा, 2 जागेवर प्लॉट आहे. बर. आता काय वाटतंय का गायना नेपियर फक्त दिल्यामुळं काय दुधात कमी जास्त पण असं काय विषय? काय नाही हाय असं दूध आहे. हाय असं दूध दुधात आहे. काहीच फरक नाही. रेग्युलर पणाच आहे त्याच्यात, काय कमी जास्त होतही नाही. हा. आणि गाया पण आजारी पडत नाहीत एकच वैरण असल्यामुळे. हा. काय ऊस घालत नाही किंवा वाळली वैरण नाही, काय सुद्धा नाही. हा, आणि डिग्री फॅट मध्ये काय डिग्री फॅट मध्ये बी काय फरक नाही. काही फरक नाही? हं. आता याची वाढ चांगली जोमाने कुठल्या हंगामात होते? थंडी जास्त पडल्यानंतर वाढायची थोडी कमी होती. बर. दमाने वाढतं जरा. हा. मग त्यावेळेस काय वैरणीत कमतरता जाणवते का तुम्हाला? वाटते कमतरता. हम्म. पण मग त्यावेळेस वाळलं मकवान काहीतरी वापरायचं हा. गरज पडली तर. हा. आणि शक्यतो आपण जर असं मटेरियल देत राहिलो वरची एखादा हात वाढवायचा मटेरियलचा. हा. वाढलं उंची कमी झाली ह्याची हा. थोडस मटेरियल वाढवायचं, उंची बर. वाढते त्याची. हा हा. आणि फक्त किती एक 2 अडीच 3 महिन्याच्या काळातच तेवढं, हा. थंडीच्या दिवसातच. हा. ती बी अगोदर वाढलेलं असतं, पुन्हा थंडी पडल्यावर ती वाढलेलं तर असतंच, त्यात 1 महिना जातो. हा. आणि पुन्हा त्याच्या मागचं फुटून येणार 1-2 अडीच महिन्यात तोवर थंडी कमी येतेच. हा. एका शेजाला प्रॉब्लेम येतो फक्त. हा. ती बी अजिबातच वाढत नाही असं नाही, ह्याच्यापेक्षा 30% कमी होईल. बर बर, तेवढीच कमी होईल. म्हणजे साधारण 10 फुटापर्यंत सहज वाढते. सहज भेटतं. हा हा हा. म्हणजे काय निवळच बंद पडतं असं काय नाही. हा हा. म्हणजे की तुम्हाला नेपियरमुळे इतर वैरण वापरू वाटत नाही आता? वापरायची गरजच पडत नाही. वापरत नाही म्हणजे जर वापरली तर गायांच्या ह्याच्यात लगे बदल होईल आणि पुन्हा तशीच सवय लागेल गायांना. हा. सवयीत बदल नाही झाला पाहिजे. हा. म्हणून साठी एकच वैरण ठेवायची त्याला. आता किती वर्ष झाली या प्लॉटला? आता ह्या 3 वर्ष झाली. 3 वर्ष झाली. 3 वर्ष झाली लावून. बर बर. साधारण किती वर्ष चालवायचा तुमचा विचार आहे? आता ही जोपर्यंत मला साथ देतं ह्यात वाटतच नाही काय प्रॉब्लेम. हा. मग अजून 10 वर्ष जरी चाललं तरी काय नाही अडचण. बर, म्हणजे मला वाटतं की हा पट्टा सगळा जुळून येईल तोपर्यंत. हो, जुळून आला तरी पण जर साथ दिली त्याने तर ठेवायचंच. हा हा. त्याला म्हणजे कुठे जेवढे- दारे धरायच्यात, नुसतं ड्रिपच आहे. हा. वाल चालू करायचा महिन्यातनं 2 महिन्यातनं एकदा मटेरियल सोडायचं, ते बी तेवढंच. हा हा. युरिया पोटॅश, बाकी काय द्यायची गरजच नाही. हो हो. बर. आता साधारण म्हणजे की नेपियरमुळे तुम्हाला सध्या दुधाची दर कमी आहेत, फक्त हा. नेपियरमुळे तुम्हाला परवडतोय धंदा? हा, दुधाचं दर जरी कमी असलं हा. तरी ही वैरण माझ्याकडे नेपेरची असल्यामुळं हा. दुधाचा व्यवसाय आताच्या ह्या काळात सुद्धा मला परवडतोय. हा हा. हा. म्हणजे की तुम्हाला फक्त नेपियरमुळे दुधाचा व्यवसाय परवडतोय आणि तुम्ही फक्त आणि फक्त नेपियरच वापर, नेपेरच वापरतोय हा. त्याच्यामुळे. दुसरं काहीच नाही. बर बर. साधारण हे बियाणं आणलं होतं कुठनं तुम्ही? बियाणं एका शेतकऱ्याकडनं आणलं होतं बघा, बारामतीहून आणलं होतं कुठल्या तरी शेतकऱ्याकडून. बर. बारामतीवरून? हो, अर्ध्या एकराचं बियाणं आणलं त्याच्याकडनं. हा. आणि लावलं. बर. मग काय त्याच्यात तुटाळ झालं कुठेतरी, ते हा. नंतर माझं घरचं तयार झाल्यावरच सांडलं, तर हा. सांडलंच नाही. म्हणजे आज तुम्हाला फायदेशीर वाटतंय हे आज नेपियर? फायदेशीर वाटतंय, म्हणजे ती देवाने बुद्धी दिल्यासारखं वाटतंय की बाबा ह्यात उतारलं तर थोडस काहीतरी प्रपंचाला हातभार लागेल. हा हा हा. त्याच्यामुळे म्हणजे आम्ही पेरू डाळिंब लावल्यानंतर, पीक गेल्यानंतर जेवढं खुश होते तेवढे नेपरने आम्हाला खुश केले. हा हा. म्हणजे की दूध व्यवसाय तुम्हाला तारला नेपियरनं असं म्हणायला नेपेरनं तारला व्यवसाय. बरोबर बरोबर. तर म्हणजे समाधान आहे तुम्ही फक्त नेपियरवर लागवड हो, करून हो. तुम्ही दूध व्यवसाय करता? नाही, दुधाला आता माझ्या ठिकाणी कुणी जरी असलं तरी आता ह्या दराला पाकाळतोयच. हा. दूधवाला पाकाळणार आहे ह्या दराला. परवडतच नाही का? परवडत नाही. म्हणून ही आता असे जर वेगवेगळ्या ह्यानी मार्गाने आपलं कमीत कमी खर्चात धंदा केला, हा. तर दर कमी जरी असलं तरी परवडल्या जाते. हा. खर्चाची आपली बचत झाली की दुधाचा धंदा परवडलाच. बरोबर. निश्चित निश्चित. तर भानुदाजी, जो काय अनमोल वेळ दिला, अनमोल मुलाखत दिली आणि नेपियरची लागवड तुम्ही कशी आहे याबद्दल जी माहिती दिली, शेतकरी निश्चितच आपला हा विचार घेऊन परिवर्तन करेल अशी आपण आशा व्यक्त करूयात. दिलेल्या वेळेबद्दल मी शेतकरी मित्रांच्या वतीनं आणि आपल्या अष्टदीप क्रिएशन्स या युट्यूब चॅनलच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार.